संध्याकाळचा फेरफटका मारून आल्यानंतर आम्ही सगळे स्विमिंग पूलमध्ये उतरलो आणि खूप धमाल केली, रील्स बनवले, एकंदर खूप मज्जा केली पाण्यामध्ये. मस्त संध्याकाळची गरमागरम भजी, बाहेर पाऊस आणि 2 मैत्रिणी. अजून काय पाहिजे? एक नंबर भजी. किती कनेक्ट होईल माहिती नाही, आवाज कसा येईल तो, कारण खूप आवाज आहे इकडे. स्विमिंग पूल आहे समोर आणि गाणी चालू केलेत त्याच्यावर, त्यामुळे माहिती नाही कितपत आवाज येईल. पण एक दृश्य दाखवायचं आहे की आम्ही आता डोंगरात आहोत आणि डोंगराकडनं पुरं धुकं इकडे येतं आहे आणि ते एवढं खूप मस्त वाटतं आहे. ते दृश्य फक्त दाखवायचं आहे म्हणून तुम्हाला थोडं ते दृश्य दाखवते कसं दिसतंय ते. हे पूर्ण डोंगरातलं धुकं इकडे आलेलं आहे. रात्रीची वेळ आहे, पाऊस थोडासा आहे पण खूप धुकं येतं आहे असं, कारण ह्या बाजूला आहे ना पुरा डोंगर आहे आणि त्या डोंगरातलं पूर्ण धुकं येतं आहे. हे आहे रात्रीचं जेवण. याच्यामध्ये अरे गुलाबजाम, पनीर आणि काय कसली तरी आमटी आहे. काय आहे? मुगाची आमटी आहे वाटतं. ओके, डाळ, भात, पापड आणि भाकरी. अरे वा, मस्त भाकरी आहे. असं मस्त अशा तऱ्हेने हे काही जणांनी व्हेज थाळी मागवलेली आहे आणि काही जणांची पावभाजी आहे. हे लॉलीपॉप असे करपटलेले काळे आलेले आहे, पूर्ण काळे काळे होऊन. आणि 65 मागवलं तर त्याच्या नावे आम्हाला हे दिलेलं आहे असं. हे इथलं आहे चिकन 65 आणि आमचा पोपट झालेला आहे. अजून 65 खाऊन. हे आहे पावभाजी. ओके ओके, चल. ही जेवणानंतर मस्त गप्पांची मैफिल बसलेली आहे. मला पाठोपाठ सगळ्याच गोष्टी आहेत. तसं क्षेत्र असेल नाही, तुला आता आमच्याबरोबर कसं वाटतंय? नाही ऐकलं, नाही सांगितलं बा, काही नाही सांगितलं मला आतापर्यंत. काय यायला जमलं नाही, मी आता कशाला एवढं रात्री मग असे पत्त्यांचे डाव खेळले गेले, ज्याच्यामध्ये बरेच काहीतरी जजमेंटचा गेम होता. नंतर झब्बू, गाढव असे काहीतरी होते, ते गेम खेळले गेले. पहिला बदाम आहे तर सगळ्यांनी आपापल्या हाताप्रमाणे सांगायचं आणि पहिला जर एक असेल तर ना चेक करायचं. बरेच घडणार आहे. त्यामुळे आपल्या हातात इथून सुरुवात मध्ये कुठे बोलायला 10 हा होता का मध्ये 10 नाही आठ किलो झाला 10 तर बांधायचा, मग 9 किंवा 11. आता हा बोलला समजा 2 किती करणार?
बदाम करणार नाही सांगितलं तो. ह्यात तुझं किती? बदाम हुकूम आहे, बदाम हुकूम. सचिन 4 लागते. थांब, थांब, थांब. तुझे? रवी? सोनाली? शून्य मला एक म्हटलं. सुद्धा नाही होता का मग? बदाम आहे ना? शून्य म्हटल्यावर एक माझा सुद्धा पण नाही आहे. होता का? किती झाले आता? 5 झाले तर ते. माझ्याकडे. तीन, 4, 5, 6, 7च झाले. मी किती पण बोलू शकते. 2 किंवा 4. इतके 2 आहे. 2 किंवा 4 गुड मॉर्निंग. आत्ता सकाळचे 7 वाजले आणि इकडचा व्ह्यू एवढा सुंदर दिसतोय, दाखवते. आहा, काय सुंदर व्ह्यू आहे, जबरदस्त एकदम सुंदर वाटते. आहे सकाळचा व्ह्यू. समोर नदी आहे, ती दिसतच नाहीये, गायब झाली आहे. सगळं धुकं धुकं दिसतंय. आहा, हा मग आमचा 8 वाजता चहा आला, कारण त्यांचं किचन 8 वाजता उघडतं. ते जेवण बनवतात, चहा करतात, ते 8 वाजता येतात गावातनं. मग ते आम्हाला चहा त्यांनी आल्यानंतर बनवून दिला. मी कुणी काय काय खाऊ आणलेलं आहे. काय काय आणल्यात खाऊ बघू दे ना. ते वड्या कुठे गेल्या? या बॉक्सला आंबावडी आपण काढ फोटो. नाही सांगितलेलं आहे. अरे वा, हे लाडू घरगुती हिने आणलेले. ती दरवर्षी बनवते चित्रा, पौष्टिक लाडू. येस, दिसणार. फक्त माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर असा सगळ्यांनी खाऊ आणल्यामुळे आम्ही मग ब्रेकफास्ट काही मागवलाच नाही. म्हणजे त्यांच्या इथे मिसळ वगैरे सगळं मिळतं, पोहे, मिसळ, उपमा. हे सगळं दुकान ना इथे गॅलरीमध्ये आलंय आतमध्ये. आणि मला रस्ता दे ना जरा. काही दिसत नाहीये. पूर्ण असा धुक्का आलाय आतमध्ये ना. आम्ही पूर्ण सगळे धुक्यात बुडून गेले, तेवढं धुक्क आलंय. एवढं दुःख. वाव, पुरं गॅलरीमध्ये आलंय आतमध्ये. ह्या गॅलरीतून पण दिसेल, इकडची गॅलरी पण आहे. आणि इथून हा हा पुरं धुकं इकडे आलंय. पुरं धुकं इकडे गॅलरीमध्ये पण आलंय. आणि म्हणजे आम्ही आता जिथे राहतोय रूममध्ये तिथपर्यंत पोचलंय. हे इतकं सुंदर वाटतंय, काहीच दिसत नाहीये. तुम्ही बघत असाल, खूप सुंदर. हा 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 हा, दाखवते. जबरदस्त. आतपर्यंत आलंय पुरं दुःख. खरं तर आहे ना, क्षणाक्षणाला इथले व्ह्यूज एवढे चेंज होत आहेत. जसे जसे ढग येत आहेत, जसा जसा पाऊस पडतोय, जसं जसं धुकं येतंय, तसं क्षणाक्षणाला इथले व्ह्यूज एवढे मोहात टाकणारे आहेत ना. की किती फोटोग्राफी करू आणि किती ते कॅमेऱ्यात कैद करू, इतकं अक्षरशः झालंय. इतकं सुंदर दृश्य दिसतंय ना, खूप सुंदर.
आहे दुपारचं, रविवारचं दुसऱ्या दिवशीचं दुपारचं हे जेवण. त्याच्यामध्ये आहे श्रीखंड, बटाट्याची भाजी, वडे आणि ती कसली काजूची उसळ आहे का? ओके ओके, एन्जॉय एन्जॉय. काही जण व्हेज, काही जण नॉनव्हेज. तर आता नॉनव्हेजच्या थाळीमध्ये आपण बघूया काय आहे ते. अर्ध्यांचं व्हेज, अर्ध्यांचं. आणि नॉनव्हेज थाळीमध्ये आलेलं आहे हे वडे, चिकन बघ पातळ पातळ जण रस्सा आणि हा रस्सा, सोलकढी आणि भात नंतर येणार आहे. आणि तुमची मटण थाळी पण आहे ना, त्याच्यात पण बघूया काय आहे. आणि ही आहे मटण थाळी. हे मटण, वडे आणि सोलकढी. अरे ह्याला रस्सा अजून 3 आहे. दुपारी जेवण झाल्यानंतर मग सामानाची बांधाबांध चालू झाली आणि मग हळूहळू आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. चलो बाय बाय. ए थांब थांब, मला शूट करायचं आहे. परत जा. हा चलो, बाय 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 बाय. हॅपी जर्नी. हो, हे बॅग घेऊन जातो माझी. मिलिंदा ए बॅग घेऊन जा ना. अशा तऱ्हेने आमची पिकनिक आता संपलेली आहे आणि प्रत्येकजण आपापल्या गाड्या घेऊन आता घरी निघालेले आहेत. जर तुम्हाला माझा ब्लॉग हा आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ह्याचा जो काही ॲड्रेस लिंक आहे ती मी शेअर करेनच, कॉन्टॅक्ट नंबर देईनच. तर चलो बाय बाय.